6 दिवसांपासून फरार असलेल्या खोक्याला अखेर काल अटक करण्यात आली। प्रयागराजमधून खोक्याला अटक करण्यात आली आणि काल खोक्याचा मुक्काम प्रयागराजमध्येच होता। आज त्याला प्रयागराजच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। हा सतीश भोसले उर्फ खोक्या प्रयागराजमध्ये दिसला आणि त्यानंतर त्याच्यावर कारवाई केली, त्याला अटक केली। आज त्याला आता प्रयागराजच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्याची ट्रान्झिट रिमांडची प्रक्रिया होऊन बीड पोलीस त्याचा ताबा घेणार आहेत। ताबा मिळाल्यानंतर बीड पोलीस त्याला शिरूर कासा न्यायालयामध्ये हजर करण्याची शक्यता आहे। तर काय नेमके सगळे आज बीडमध्ये या संदर्भातल्या अपडेट आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विकास माने आपल्या बरोबर बीडमधून जोडले जातात। विकास, आज महत्त्वाच्या घडामोडी असणार आहेत बीडमध्ये, एकतर खोक्या सापडलेला आहे, काय काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? आपण जर पाहिलं तर मागील आठवडाभरामध्ये खोक्या विरोधामध्ये 4 गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत। शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये हे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याबरोबरच वन विभागाने देखील जी झाडाझडती त्याच्या घराची घेतली होती, त्या दरम्यान गांजा आढळला होता, त्याबरोबरच वन्यजीवांचं मांस आढळलं होतं, त्या अनुषंगाने देखील त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। सध्या ज्या ठिकाणी सतीश भोसले उर्फ खोक्या राहतो ती जागा जी आहे ती वन विभागाची आहे आणि त्याच वन विभागाच्या जागेवरती त्याने एक छोटंसं ग्लास हाऊस उभारलं होतं। मात्र त्यावरती देखील कारवाई केली जाऊ शकते असं वन विभागाने सांगितलेलं आहे। या ठिकाणी वन विभागाने 7 दिवसाच्या आत ही जी जागा आहे त्याचा दावा त्याला करण्यासाठी मुदत दिलेली आहे। त्यामुळे 7 दिवसांमध्ये त्याने जर त्या ठिकाणचा दावा जर दिला नाही तर मात्र त्याच्या ग्लास हाऊसवरती देखील कारवाई ही केली जाऊ शकते। मात्र एकंदरीत जर पाहिलं तर मागील आठवडाभरामध्ये 4 गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर निश्चित त्याचा पाय जो आहे तो खोलात जाऊ लागला होता आणि त्यानंतर तो बीड पोलिसांना शरण देखील येणार होता। मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। प्रयागराज या ठिकाणावरून त्याला अटक केलेला आहे आणि अखेर बीड पोलिसांना तो मिळून आलेला आहे। आता यापुढची जी कायदेशीर कारवाई आहे ती देखील केली जाणार आहे आणि प्रयागराज पोलिसांकडनं त्याला बीड पोलिसांकडे दिले झालं आणि त्यानंतर आता बीडमध्ये त्याला आणलं जाणार आहे। ठीक, विकास, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून तपशील जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।